नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेलं आहे सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट हा टॉपिक्स आणि या टॉपिक्समध्ये ऑलरेडी आपण 2 पार्ट बघितलेले आहेत. आजचा आपला हा तिसरा पार्ट आहे. तिसऱ्या पार्टमधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. बघा, जसाजसे काही दराने 5 वर्षात 600 रुपयाची रास 735 रुपये होते. जर व्याजाचा दर 2% वाढवला तर नवीन रास किती रुपये होईल असं आपल्याला म्हटलेलं आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला रास दिलेली आहे, मुदत दिलेली आहे आणि काय दिलेलं आहे, मुदत दिलेली आहे. बरोबर आहे. पर पुढे त्यांनी काय म्हटलं, जर व्याजाचा दर 2% वाढवला तर नवीन रास किती रुपये होईल. म्हणजे ही रास आपल्याला दिलेली आहे, 2% दर वाढवला तर नवीन रास किती होईल. मग आपण काय करू, यामध्ये प्रश्न हा इझी आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला मुदत दिलेली आहे 5 वर्ष, 600 रुपये मुद्दल दिलेली आहे आणि दर आपल्याला काही दिलेला नव्हता. पण इथं काय म्हटलं, व्याजाचा दर 2%ने वाढवला तर 2%ने जर 2% दराने 5 वर्षात 600 रुपयाचे सरळ व्याज काढले आणि ते जर याच्यामध्ये या रासमध्ये मिळवले तर ते आपल्याला नवीन रास भेटेल. म्हणजे पहिले आपण सरळ व्याज काढून घेऊ. तर सरळ व्याज बरोबर मुद्दल किती 600 रुपये गुणेला दर किती, आता 2%ने वाढवला म्हणजे दर आपण घेऊ 2% गुणेला मुदत किती 5 वर्ष भागेला 100. हे जर सॉल्व केलं तर साइन दोन्ही 12, 12 पंचे किती झाले 60. किती रुपये आला, 60 रुपये ते झाली व्याज झालं. बरोबर आहे, 60 रुपये झालं त्याचं व्याज. मग आता मला काय पाहिजे, नवीन रास पाहिजे. तर नवीन रास बरोबर एकदम इझी, नवीन रास बरोबर किती होती जुनी रास 735, त्याच्यामध्ये हे मुद्दल मिळवलं, व्याज मिळवलं 60 रुपये. तर हे जो उत्तर येईल आपलं 795. म्हणजेच नवीन रास आपल्याला किती भेटेल, 795 रुपये. किती भेटेल, 795 रुपये. अशा तऱ्हेनं हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. रास दिलेली आहे, मुद्दल दिलेली आहे, मुदत दिलेली आहे. इथं व्याजाचा दर 2%ने वाढवला म्हणून इथं 2% दर घेऊन पहिले व्याज काढून घ्यायचं आणि जी जुनी रास आहे त्यामध्ये व्याज मिळवलं की तुम्हाला नवीन रास भेटेल. ठीक आहे. असाच एक प्रश्न आपण बघूया दुसरा. 4 वर्षात 400 रुपयाची रास 480 रुपये होते. 4 वर्षात 480 रुपयाची रास 400 रुपयाची रास 480 रुपये होते. जर व्याजाचा दर 2%ने वाढवला तर नवीन रास किती होईल, हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. करता येईल का सॉल्व, तुम्ही सॉल्व करून बघा, इझी आहे. आता जसे काही दराने 4 वर्षात 400 रुपयाची रास 480 रुपये होते. तर जर व्याजाचा दर 2%ने वाढवला तर नवीन रास किती होईल, हा प्रश्न आता सॉल्व करून बघा. काय सेम तसंच पहिले सरळ व्याज काढावं लागेल. तर सरळ व्याज बरोबर किती आहे, मुद्दल 400 गुणेला मुदत किती आहे 4 वर्ष आणि दर किती आहे 2% भागेला 100. हे 0 कटले 4 चौक 16, 16 दुनी 32 रुपये. ठीक आहे. तर नवीन रास बरोबर 480 अधिक 32, 2 2, 8 3 11, 1 हातचा आला 1, 4 1 5, 512 रुपये. तर नवीन रास किती भेटली आपल्याला, 512 रुपये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. तिसरं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा, उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल आहे. जसे काही दराने 3 वर्षात 800 रुपयाची रास किती होते रे, 956 रुपये होते. 956 रुपये होते. जर व्याजाचा दर 4%ने वाढवला तर नवीन रास किती रुपये होईल. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा, उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघा, काय म्हटलेलं आहे, 600 रुपयाचे काही दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 600 रुपयांचे काही दराने
3 वर्षाचे सरळ व्याज 3 वर्षाचे सरळ व्याज 135 रुपये होते. 135 रुपये होते. तर त्याच दराने पुढे म्हटलेलं आहे 850 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? 850 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? दोन वर्षाचे सरळ व्याज किती होईल? ठीक आहे, असा प्रश्न आहे. इझी प्रश्न आहे. प्रश्न तुम्हाला समजला पाहिजे, उत्तर तुम्हालाच आलं पाहिजे. काय म्हटलेलं आहे? 600 रुपयाच्या काही दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 135 रुपये होते. तर त्याच दराने 850 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? म्हणजे यामध्ये दर दिलेला नाही आहे, इकडे पण दर दिलेला नाही आहे आणि इकडे पण दर नाही दिलेला. इथं काय म्हटलं? त्याच दराने, इथं म्हटलं काही दराने. म्हणजे आपल्याला पहिले काय कळावं लागेल? याचा दर किती आहे तो कळावा लागेल. मग 600 रुपयाचे म्हणजे 600 रुपये काय झाले? आपली मुद्दल झाली. काही दराने म्हणजे दर दिलेला नाही, दर काढायचा आहे. 3 वर्ष म्हणजेच काय झाली? मुदत झाली. आणि सरळ व्याज त्याचं दिलेलं आहे 135 रुपये. म्हणजे या पहिल्या लाईनवरून आपण पहिले दर काढून घेऊ आणि त्याच दराने म्हटलं म्हणजेच तो दर जो येईल त्याच्यामध्ये आपण सरळ व्याज काढून घेऊ. तो दर टाकून आपण याचं सरळ व्याज काढून घेऊ. कारण दुसऱ्या लाईनमध्ये आपल्याला काय म्हटलं की त्याच दराने 850 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? तर पहिले दर काढून घेऊ. दर बरोबर मला माहीत आहे सरळ व्याज गुणिला 100, सरळ व्याज गुणिला 100 भागेला मुद्दल गुणिला मुदत. बरोबर आहे. तर सरळ व्याज किती आहे? 135 रुपये गुणिला 100. मुद्दल किती आहे? 600 रुपये आणि मुदत किती आहे? 3 वर्ष. ठीक आहे. सरळ सरळ हे 2 शून्य हे 2 शून्य कटतात. 6 दुनी 12. ठीक आहे. किती बाकी राहिला? 1. भाग जात नाही. ठीक आहे. तर मग 135 आणि 6च्या बाबतीत 3ने जर भागलं तर 3 चौक 12, 3 पाची 15. 6ने जर याला भागलं 6 7 42. पॉईंट दिला. किती बाकी राहिले? 3. म्हणजे 7.5% आपल्याला काय भेटतो? तो दर आहे तो दर भेटतो. बरोबर आहे. 6 7 42, 3 बाकी राहिले 6 पंचे 30. म्हणजे दर जो आहे तो किती भेटतो? 7.5%. आता पुढे काय म्हटलं तर त्याच दराने 850 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे जनरली सरळ व्याज विचारलेलं आहे. तर सरळ व्याज बरोबर काय असते? मुद्दल. मुद्दल किती आहे आता? 850 गुणिला मुदत किती आहे? 2 वर्ष आणि त्याच दराने म्हटलं म्हणजे दर किती काढला आपण? तो 7.5 भागेला किती रे? 100. ठीक आहे. हा 0 या 0 सोबत कटला. 2ने 10ला भागलं, 5चा भाग गेला. 5ने 85ला भागलं, 5 1 5 3 बाकी राहिले, 5 7 35 म्हणजे 17. आणि 17 गुणिला 7.5 केलं की आपल्याला उत्तर भेटेल. 17 5 85ची 5 हातचे आले 8. बरोबर आहे. 17 7 19 नासे 119. 9 8 17 7 हातचा आला 1. 1 1 2 127. म्हणजे हे 1275 येतात. दशांशने एका स्थळांतर आहे म्हणून इथे एका स्थळांतर म्हणजे 127.5 रुपये आपल्याला काय भेटते? सरळ व्याज त्याचं भेटते. 127.5 रुपये म्हणजेच काय? 127 रुपये 50 पैसे. बरोबर आहे. तर अशा तऱ्हेनं हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. समजलं असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल अशाच तऱ्हेचं आहे. 4000 रुपयाचे काही दराने 5 वर्षाचे सरळ व्याज. 5वं एक्झाम्पल बघा. ₹4000 काही दराने 5 वर्षाचे सरळ व्याज 3000 रुपये होते. तर त्याच दराने 850 रुपयाचे 2 वर्षाचे 850 दराने 850 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती रुपये होईल? ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येईल का?
पहिले काय काढावं लागेल, दर काढावा लागेल. एकदा दर काढून देतो, सरळ व्याज तुम्हाला काढायचं आहे. उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. दर बरोबर काय येईल, सरळ व्याज गुणिला 100 म्हणजे 3000 गुणिला 100 भागेला मुद्दल 4000 गुणिला दर काय वर्ष मुदत 5. हे 3 शून्य या 3 शून्य सोबत कटले. 4ने 100ला भागलं, 25चा भाग गेला. 5ने 25ला भागलं, 5चा भाग गेला. 5 गुणिला 3 म्हणजे 5 3 15% जो आहे तो भेटला आपल्याला दर. मग सरळ व्याज, तर सरळ व्याज बरोबर मुद्दल किती आहे, इथं मुद्दल 850 गुणिला मुदत किती आहे 2 वर्ष, दर किती भेटला 15% भागेला 100. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा, उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघायचा. सर्वांना दिसायला काही प्रॉब्लेम आहे का, नाही आहे. ओके. 6वा प्रश्न आपण बघूया. एका रकमेचे सरळ व्याज, एका रकमेचे सरळ व्याज एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 4/9 पट आहे. 4/9 पट आहे आणि दर व मुदत सारखीच असेल. तर दर काढा. ठीक आहे. बघा प्रश्न कसा सोडवायचा आहे. एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेचे किती आहे रे, 4/9 पट आहे आणि दर व मुदत सारखीच असेल तर दर काढा. फक्त तुम्हाला पट दिलेली आहे. जी रक्कम आहे त्या मूळ रकमेच्या सरळ व्याज जी आहे 4/9 पट आहे असं दिलं आहे आणि दर व मुदत सारखीच असेल तर दर काढा. म्हणजे फक्त पट दिलेली आहे आणि दर काढायला सांगितला तर काय करणार बघा. दर काढायला सांगितला तर दर बरोबर घ्यायचं यामध्ये वर्गमुळात 1/n गुणिला 100. कारण दर म्हणजे काय असते, टक्केवारी असते. टक्केवारी आपण काय करतो, गुणाकाराने 100ने गुणून ते काढतो आहे ना. दर म्हणजे 5% 7% अशा पद्धतीनुसार उत्तर येईल. जे पण येईल ते त्याच्यामध्ये पर्सेंटेजचं साईन असते. पर्सेंटेज काढण्यासाठी आपण गुणेला 100 करतो आणि 1/n म्हणजे जी पट आहे ती या पद्धतीनुसार सारखं करायचं आहे. दर आणि मुदत सारखीच असेल तर, आणि अशा पद्धतीचं उदाहरण असेल. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागेल. कंटिन्यू प्रॅक्टिस करत असाल तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. मग आता बघा वर्गमुळात 1/n म्हणजेच वर्गमुळात 1/4/9 बरोबर आहे. 1/4/9 म्हणजे ॲक्च्युअलमध्ये याला जर म्हटलं तर हे जी पट आहे हे डायरेक्ट इथं पट लिहा. हे पट गुणेला 100 असं करा. ठीक आहे. काय करा, पट गुणेला 100 करा. 1/n केल्यापेक्षा डायरेक्ट सोप्या भाषेमध्ये पट गुणेला 100. वर्गमुळात पट गुणेला 100. ठीक आहे. आता बघा तर वर्गमुळात पट किती आहे रे, 4/9 गुणेला 100. ठीक आहे. म्हणजे हे जर सॉल्व केलं तर 4 गुणेला 100 किती झालं, 400 भागेला 9. ठीक आहे. वर्गमूळ जर काढलं 400चं वर्गमूळ किती रे, 20. 9चं वर्गमूळ किती, 3. म्हणजे 20/3 उत्तर आलं. याला जर सॉल्व केलं तर 3×18 6.203% हे आपल्याला उत्तर भेटते. तर व्याजाचा दर किती, 6.203% किंवा 6.333 आहे ना. 6.333 की 6.666 6.66 राहील. ठीक आहे. 6.203 किंवा 6.66 असा राहील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला दर काढायचा आहे. सेम प्रश्न आहे. 1/4 पट आपल्याला दिलेली आहे. 1/4 पट. 7वा प्रश्न. एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 1/4 पट आहे आणि दर व मुदत सारखीच असेल तर दर काढा. तसं परत तेच, तर दर बरोबर वर्गमुळात 1/4 गुणेला 100. ठीक आहे. सरळ याचं वर्गमूळ जर काढलं तर 1चं वर्गमूळ 1, 4चं वर्गमूळ 2 आणि 100चं वर्गमूळ 10. ठीक आहे. तर 2×5 10
5 गुणिले 1 5%. तर दर किती आला रे? 5% आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, 5%. ठीक आहे. सेम प्रश्न आहे, 416 पट आहे. इथं आहे 416 पट. तर त्याचं उत्तर तुम्ही सॉल्व करा आणि उत्तर जे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 416 पट आहे आणि दर व मुदत सारखेच असेल तर दर काढा. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, समजलं. पुढचा प्रश्न बघूया, 9 नंबरचा. थोडा मोठा प्रश्न आहे, लेंदी वाटतो पण ॲक्च्युअलमध्ये सोपा आहे. एका व्यक्तीने काही रक्कम पहिल्या 3 वर्षासाठी काही रक्कम पहिल्या 3 वर्षासाठी जसे 4 व्याजदराने 4% व्याजाने नंतरच्या 4 वर्षासाठी 2% व्याजाने नंतरच्या 4 वर्षासाठी 2% व्याजाने व शेवटच्या 2 वर्षासाठी 5% व्याजाने दिली. व्याजाने दिली तर त्या व्यक्तीला 4200 रुपये सरळ व्याज मिळाले. तर त्या व्यक्तीला 42,000 रुपये सरळ व्याज मिळाले. तर ती रक्कम शोधा. प्रश्न काय आहे बघा. एका व्यक्तीने काही रक्कम पहिल्या 3 वर्षासाठी 10.4% व्याजदराने, नंतरच्या 4 वर्षासाठी 2% व्याजदराने व शेवटच्या 2 वर्षासाठी 5% व्याजाने दिली तर त्या व्यक्तीला 42,000 रुपये सरळ व्याज मिळाले. जर त्या व्यक्तीला 42,000 रुपये सरळ व्याज मिळाले तर ती रक्कम कोणती, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न इझी आहे पण थोडासा वेगळा आहे, समजून घ्यायचा आहे बरोबर. काय म्हटलं आहे, एका व्यक्तीने काही रक्कम पहिल्या 3 वर्षासाठी 10.4% व्याजाने, नंतरच्या 4 वर्षासाठी 2% व्याजाने व शेवटच्या 2 वर्षासाठी 5% व्याजाने दिली. जर त्या व्यक्तीला 4200 रुपये सरळ व्याज मिळाले तर ती रक्कम कोणती. म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे रे, मुद्दल काढायची आहे. बरोबर आहे. तर मुद्दल बरोबर काय असते रे, सरळ व्याज गुणेला 100 भागेला दर गुणेला मुदत. आता सरळ व्याज तर इथं 42,000 रुपये आहे, गुणेला 100 आहे, दर आणि मुदत. आता बघा इथं दर आहे 4%, मुदत आहे 3 वर्ष. नंतर इथं 4 वर्ष मुदत 2% दर आहे, परत 2 वर्ष मुदत 5% दर आहे. तर मग असं आहे, म्हणजे इथं जी मुदत आहे ही 3 आहे, 3 वेळेस दिलेली आहे आणि दर जो आहे तो सुद्धा 3 वेळेस दिलेला आहे. म्हणजे काय करतो आपण, खाली दर आणि मुदतचा गुणाकार करतो, तेच करू. मग सरळ व्याज गुणेला 100, सरळ व्याज किती आहे रे, 42,000 गुणेला 100. बरोबर आहे. आता बघा पहिला मुदत किती आहे, 3 वर्ष, 3 गुणेला काय घेतो आपण, दर किती आहे 4, हा घेतला, हा झाला पहिला. नंतर आता दुसरा दिला आहे नंतरच्या 4 वर्षासाठी, म्हणजे ह्या मिळवायचा, अधिक नंतरच्या 4 वर्षासाठी किती टक्के व्याजदराने, 2% व्याजदराने. ठीक आहे. अधिक शेवटच्या 2 वर्षासाठी 2 गुणेला किती टक्के व्याजदराने, 5 दराने.
ठीक आहे. म्हणजे खाली काय करू राहिलो, दर आणि मुदतचा गुणाकार किंवा मुदत आणि दरचा गुणाकार. ठीक आहे. म्हणजे हे मुदत नंतर दर अधिक मुदत आणि दर अधिक मुदत आणि दर, कारण 3 वेळेस मुदत आणि 3 वेळेस दर दिलेला आहे. प्रत्येकासाठी तेवढ्या मुदतीसाठी तेवढा दर आहे असं फिक्स दिलेलं आहे. मग अशा पद्धतीनुसार आपण याला सॉल्व करू शकतो. तर करा पुढे. तर 42,000 गुणेला 100, 3 गुणेला 4 12 अधिक 4 गुणेला 2 8 अधिक 2 पंच 10. बरोबर आहे. म्हणजे 42,000 गुणेला 100 भागेला 12 8 किती झाले 20, 20 अधिक 10 किती झाले 30. 0 0 कटला. आता याच्यामध्ये बघा 3ने जर 42ला भागलं तर 3 1 3 3 चौक 12 म्हणजे 1400 उत्तर आलं. 1400 गुणेला 100 जर केलं तर हे किती इथं उत्तर 14,000 रुपये आपलं उत्तर येईल. सॉरी 1,40,000 उत्तर येईल. हे 2 शून्य आणि इकडचे 2 शून्य 1,40,000 एवढं आपल्याला काय ते मुद्दल आपल्याला जी आहे ती किती भेटेल 1,40,000. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनुसार हे प्रश्न आपल्याला सॉल्व करता येतात. तर जी ती रक्कम त्याने टाकली होती ती किती होती 1,40,000. असं तुम्ही स्वतःचं सुद्धा आपण हे काढू शकता. स्वतः तिथं आहे. समजा आपण एक रक्कम बँकेमध्ये टाकली, पहिल्या 3 वर्षासाठी त्याला व्याजदर भेटलं 4%, नंतरच्या 4 वर्षासाठी त्याला व्याजदर भेटलं 2% आणि शेवटच्या 2 वर्षासाठी त्याला व्याजदर भेटलं 5%. तर आपण जी रक्कम टाकली होती त्यावरती सरळ व्याज एवढं भेटलं, तर ती जी रक्कम टाकली होती ती रक्कम म्हणजेच मुद्दल किती टाकली होती ते आपल्याला काढता येईल. सेम मुद्दलचा फॉर्म्युला. मग 3 गुणेला 4 अधिक 4 गुणेला 2 अधिक 2 गुणेला 5 बरोबर आपलं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला उत्तर भेटते 1,40,000 रुपये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न 10 नंबरचा. एका व्यक्तीने काही रक्कम पहिल्या 3 वर्षासाठी दसादसे 10% व्याजाने, नंतरच्या 3 वर्षासाठी 15% व्याजाने व शेवटच्या 5 वर्षासाठी 5% व्याजाने दिली. जर त्या व्यक्तीला 2400 रुपये सरळ व्याज मिळाले तर ती रक्कम किती. परत आपल्याला मुद्दल काढायची आहे ना. तर मुद्दल बरोबर काय येईल, मुद्दल बरोबर सरळ व्याज. सरळ व्याज किती आहे 2400 रुपये. 2400 गुणेला 100 भागेला 3 वर्षासाठी दसादसे 10% व्याजाने म्हणजेच 3 गुणेला 10 अधिक 3 वर्षासाठी 15% व्याजाने म्हणजेच 3 गुणेला 15 अधिक शेवटच्या 5 वर्षासाठी 5% व्याजाने म्हणजे 5 गुणेला 5 बरोबर 2400 गुणेला 100. ठीक आहे. 3 गुणेला 10 30 15 त्रिक 45 अधिक 5 5 25. मग सॉल्व जर केलं तर 40 आणि 20 60 आणि 70 70 आणि 30 100 म्हणजे 2400 गुणेला 100 भागेला 100 100 100 डायरेक्ट कटले म्हणजेच त्याचं जी रक्कम त्याने ठेवली होती ती किती आहे 2400 रुपये. हेच उत्तर आपल्याला भेटेल. ठीक आहे. म्हणजे जेवढं व्याज होतं तेवढंच त्याने मुद्दल ठेवली होती, तर त्याची रक्कम ती आहे, मुद्दल किती आहे 2400 रुपये. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे प्रश्न सॉल्व करता येतील. 11 नंबरचा एक प्रश्न आहे तो तुम्ही सॉल्व करा. उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. तर काय म्हटलेलं आहे, एका व्यक्तीला काही रक्कम पहिल्या 3 वर्षासाठी दसादसे 5% व्याजाने 5% व्याजाने, नंतरच्या 4 वर्षासाठी 3% व्याजाने, नंतरच्या 4 वर्षासाठी 3% व्याजाने व शेवटच्या 3 वर्षासाठी 5% व्याजाने 5% व्याजाने दिली. जर त्या व्यक्तीला 5,800 रुपये मिळाले असल्यास 5,800 रुपये सरळ व्याज मिळाले तर ती रक्कम कोणती, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे. उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. हा 11 नंबरचा प्रश्न आहे. एका व्यक्तीने काही रक्कम पहिल्या 3 वर्षासाठी दसादसे 5% व्याजाने, नंतरच्या 4 वर्षासाठी 3% व्याजाने व शेवटच्या 3 वर्षासाठी 5% व्याजाने दिली. जर त्या व्यक्तीला 5,800 रुपये सरळ व्याज मिळाले तर ती रक्कम किती, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीनुसार आजचा हा पार्ट संपलेला आहे. उद्या आपण आणखी एक लेक्चर याच्यावरती घेऊया. त्यानंतर सरळ व्याज या चॅप्टरवरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे प्रश्न आहेत ते आपण या सरळ व्याज या चॅप्टरवरचे घेऊया. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.